नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. आणि थंबनेल बघून तर तुम्हाला समजलं असेलच की आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय बघायला भेटणार आहे. तर काल मार्केटला गेलो होतो आणि काल मार्केटवरून आपल्या ब्लॉगिंग सेटअपसाठी एक सेल्फी स्टिक घेऊन आलो आहे. आणि कालच आपला माईक आला आहे जो आपण आउटडोअर शूटिंगसाठी परचेस केला आहे. तर माईक आपण ॲमेझॉनवरून ऑर्डर केला होता आणि सेल्फी स्टिक मार्केटवरून घेऊन आलो आहे. तर फटाफट आता अनबॉक्सिंग करूया, बघूया प्रोडक्ट कसं आहे काय आहे. मार्केटमध्ये थोडंफार चेक केलं होतं, आपण आता त्याचा रिव्ह्यू करणार आहोत. तर ही आपली सेल्फी स्टिक आहे. ह्याचा मॉडेल नंबर आहे Q05. ह्याचा आम्ही ऑनलाईन बघितलं होतं. ह्याची ऑनलाईन प्राइस होती 1321 रुपये काहीतरी, आणि मार्केटमधून आम्ही ही फक्त 700 रुपयाला घेतली आहे. तर आता बघतो कशी आहे ही. हे याचं युजर मॅन्युअल आहे. हे बटन वगैरे हे मॅन्युअलमध्ये सर्व दाखवलं आहे की कसं यूज करायचं, काय यूज करायचं. ठीक आहे, हे ठेवूया आपण बाजूला. सेल्फी स्टिक बघूया कशी आहे. बॉक्स मध्ये दुसरं काहीच नाही. त्याच्यामध्ये इथे आपण मोबाईल लावू शकतो. दुसरा मोबाईल तुम्हाला मी लावून दाखवतो. हा मोबाईल आपण इथे असं लावू शकतो. ग्रिप पण चांगली आहे. पडते का बघूया आपण. एवढा शेक करतोय, पडत नाहीये. हे पूर्ण असा खाली होतो आणि इथपर्यंत असा खाली होतो. म्हणजे मला वाटतं 240 डिग्री असेल हे. आता हे आपण इथे फिक्स करू शकतो. इथे एक लॉक दिलाय, हे आपण फुल टाईट केलं तरी आता वरती खालती होणार नाही, हे असंच राहील. जर आपल्याला लूज करून आपल्याला जर असं ठेवायचं आहे म्हणजे असं ठेवू शकतो. असं ठेवून लॉक बटन आहे ते लॉक केलं की हे असं राहणार. अजून एक फीचर दिलं याच्यामध्ये कॅमेऱ्यासाठी. हा कॅमेराचा फीचर आहे. इथे स्क्रू दिला एक. ह्याच्यामध्ये गोप्रो, डीजे, ॲक्शन कॅमेरा, रिंग लाईट वगैरे बसते इथे. हे लूज आणि टाईट करण्यासाठी. आणि हे पण असं वर खाली होतं. कॅमेरा जर आपण इथे लावला तर असं करू शकतो खाली, किंवा असं वरती करू शकतो. तर इथे मोबाईल लावला आपण आणि पाठीमागे आपण रिंग लाईट वगैरे लावू शकतो. म्हणजे कुणाला जर घरामध्ये लाईटिंग कंडिशन वगैरे करायची असेल चेंज तर तशी होते. आता आपण याची लेंथ किती आहे बघूया. असं ओपन होतं, किती वरती जातोय. माझी हाईट आहे 173 सेंटीमीटर. हा कमीत कमी मला वाटतंय 160 सेंटीमीटर तर असेलच. आपण असे पण व्हिडिओ बनवू शकतो याच्याने. हलत नाही, काय नाही. तर मटेरियल पण मजबूत आहे. त्याला असं उभा पण करू शकतो आपण. म्हणजे पोर्ट्रेट मोड मध्ये पण बनेल. हे 360 डिग्री पूर्ण फिरते. आणि बाकी सेल्फी स्टिक पेक्षा ना ह्याच्यामध्ये एक थोडं वेगळं फीचर आहे. एक रबर दिलंय, त्याच्याने मोबाईलची ग्रिप चांगली बसते. या रबरमुळे मोबाईल हलत नाही असा. ह्याच्यामध्ये अजून एक फीचर आहे की आपण जर मोबाईल ह्याला लावला आणि आपल्याला जर समजा आता मोबाईल असा इतक्या लांब आहे, तर आपण फक्त इथे एक बटन आहे, या बटनाचा यूज करून फोटो काढू शकतो, व्हिडिओज काढू शकतो, व्हिडिओ स्टॉप करू शकतो. तर या बटनाचा यूज कसा आहे तुम्हाला दाखवतो. आता आपण काय करूया, पहिला याला ब्लूटूथ कनेक्ट करूया. हे बटन आहे ना, लॉंग प्रेस करून ठेवायचं. ठीक आहे, हे चालू झालं. आता मोबाईलचा ब्लूटूथ ऑन करूया. आता ह्याचं नाव काहीतरी सेल्फी म्हणून येईल बहुतेक. न्यू पेअर डिव्हाइस. ठीक आहे, सेल्फी म्हणून ह्याचं नाव आलंय. हे कनेक्ट करूया आपण. पेअर हे कनेक्ट झालं. ठीक आहे, आता आपण कॅमेरा ओपन करूया. आता समजा हा फोटो आहे. ठीक आहे, दिसतंय. हे बटन दाबलं की इथे फोटो निघेल. फोटो निघला. आता व्हिडिओ मोड चालू करून बघूया आपण. व्हिडिओ चालू होतो की बंद होतो. आता फोटो मोड नंतर व्हिडिओ मोड चालू केला आपण. हे बटन दाबलं की व्हिडिओ चालू झाला. इथे बघू शकता तुम्ही 1-2 सेकंद चालू झाले. आता वापस जर आपण हेच बटन दाबलं तर व्हिडिओ स्टॉप होईल. हे बटन दाबलं, व्हिडिओ स्टॉप झाला. म्हणजे ह्याच्यामध्ये हे फीचर पण आहे. समजा आपण ह्याला इथे ओपन केलं आणि इथे हे ठेवलं असं, आणि आपण मोबाईल पासून किंवा ट्रायपॉड पासून लांब आहे, दुसऱ्या साईडला गेलो, तर फक्त ह्या एका बटनाने आपण व्हिडिओ चालू करू शकतो, बंद करू शकतो. हे एवढं फीचर याच्यामध्ये आहे. ट्रायपॉड बद्दल एवढंच. आता आपण काय करूया, आपला माईक जो मोस्ट इम्पॉर्टंट आहे तो आपण अनबॉक्स करूया. ऍक्च्युअली कसं झालंय, माईकची अनबॉक्सिंग काल रात्रीच झाले घरी. म्हणजे क्रिशाने ओपन करून बघितला होता, पण आता तरी पण दाखवतो तुम्हाला की माईक मध्ये काय काय आहे, कसे फीचर्स आहेत. तर हा आपला माईक जो आपण ॲमेझॉनवरून ऑर्डर केला होता, हा ऑलरेडी काल ओपन केलाय. तरी पण आपण बघूया. मी अजून पूर्णपणे हा बघितला नाही कसा आहे काय. बॉक्स मध्ये आपल्याला भेटतंय. त्याच्यामध्ये स्टिकर दिले. हे जे स्टिकर आहेत, हे स्टिकर आपण ना, आपला जो माईक आहे ना येणार आहे ते, त्याला आपण हे स्टिकर लावू शकतो. आणि हे इमोजी मध्ये असे स्टिकर आहेत. जर माईक लपवायचा असेल, म्हणजे कळायला नाही पाहिजे की माईक लावलाय करून, तर हे स्टिकर यूज करतात. मेन सर्व काही ह्याच्यामध्ये आपण करून बघूया. तर हा रिसिव्हर आहे, हा आयफोनचा रिसिव्हर आहे.
म्हणजे जिथे आपण चार्जिंग लावतो तिथे हा बसवायचा आहे. आणि दुसरा एक रिसिव्हर आहे हा टाईप सी. हा अँड्रॉइड आणि आयफोन 13 पासून जे दिलेत टाईप सीचे पोर्ट त्याला हा यूज होईल आणि अँड्रॉइडला यूज होईल. दोन्ही साईडला ठेवा. हा मेन बॉक्सच्या मध्ये आता हा 2 माईक आहेत. एक आहे आणि हा एक आहे. हे 2 माईक आहेत. एक काढू एक ठेवू याच्यामध्ये आपण एकातलाच बघूया काय करायचं. आणि हा कॅमेऱ्यासाठी दिलेला आहे. म्हणजे कॅमेरा वगैरे असेल ना त्याला हा यूज होईल. सॉलिड आहे म्हणजे क्वालिटी एकदम बेस्ट दिसते. मटेरियल एकदम चांगलं आहे. हे पिवळं बटन जे दिले हे नॉईस कॅन्सलेशनसाठी दिले. तर जेव्हा आपण कनेक्ट करू ह्याला मोबाईलला तेव्हा इथे ग्रीन लाईट येते कनेक्ट केल्यानंतर. आणि हा माईक आपण कसा लावू शकतो दाखवतो. म्हणजे हे मॅग्नेट आहे इथे असं, ठीक आहे. ह्याला असं चिपकते. हे आपण इथे लावू शकतो शर्टला वगैरे. असं इथे बसेल आणि हे हालत नाही असं. आता एवढं मी हालून बघितलंय, ग्रिप चांगली पकडते. बॅग दिली. बॅग मध्ये काय काय बघू. हे विंडशिल्ड आहे. हा जो माईक आहे ना माईक हा ह्याच्यामध्ये टाकायचा असा. इथे आतमध्ये एक ओपन स्पेस आहे. ह्याच्यामध्ये आपण हा माईक असा टाकू शकतो, ठीक आहे. असं टाकला आणि असं बोलू शकतो. म्हणजे चार्जिंग केबल दिले. म्हणजे हा जो बॉक्स आहे ह्याला चार्ज करण्यासाठी इथे लावलं आहे. एक साईडला टाईप सी आहे, याला लागेल इथे चार्जिंग केसला. आणि हा टाईप आहे USB. आपला मग चार्जर पण तसा पाहिजे तर पॉवर बँकला पण यूज होईल किंवा चार्जिंगला पण यूज होईल. मी मोबाईलला कनेक्ट करून बघतो की पहिला आवाज कसा होता आणि आता आवाज कसा. हा रिसिव्हर मी लावून बघतो पहिला आवाज कसा होता आणि आता कसा आहे. आता जो तुम्ही आवाज ऐकताय ना तो एकदम रॉ ऑडिओ आहे, म्हणजे अनएडिटेड ऑडिओ. अगोदरचं जे चालू होतं ना त्याच्यामध्ये कसं आहे मी व्हॉइस थोडंसं एडिट वगैरे करतो. म्हणजे व्हिडिओमध्ये जो नॉईस असतो ना मी एका वेबसाईटचा यूज करून तो नॉईस कमी करतो. त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल की ऑलरेडी नॉईस कमी, पण नाही. आता जो तुम्ही ऑडिओ ऐकताय ना तो एकदम रॉ ऑडिओ आहे. वरती फॅन चालू आहे आणि घरामध्ये थोडंफार साऊंड वगैरे असेल तो साऊंड येत असेल. हा माईक कनेक्ट करून बघतो की ह्याचा नॉईस कॅन्सलेशन कसं आहे आणि विदाऊट नॉईस कॅन्सलेशन आवाज कसा आहे. आता तुम्ही जो आवाज ऐकताय तो ह्या माईकने येतोय आणि ह्याच्यामध्ये सध्या तरी आता नॉईस कॅन्सलेशन ऑन आहे कारण की इथे ग्रीन लाईट येते. आता मी हे बटन दाबतो आणि नॉईस कॅन्सलेशन ऑफ करून बघतो की आवाज कसा येतोय. आता नॉईस कॅन्सलेशन ऑफ केल्यानंतर इथे ब्लू लाईट येते. आता तुम्हाला आवाज कळत असेल की बॅकग्राऊंडमध्ये थोडीफार नॉईस असेल, म्हणजे माईक लावून पण थोडीफार नॉईस येणारच आहे. पण नॉईस कॅन्सलेशन ऑन केल्यानंतर नॉईस थोडीफार कमी होते. आता तुम्ही कमेंट करून सांगा की नॉईस कॅन्सलेशनमध्ये चांगला येतोय का विदाऊट नॉईस कॅन्सलेशनमध्ये आवाज चांगला येतोय. ह्या माईकची जी रेंज आहे म्हणजे कंपनी तर क्लेम करते की 400 मीटर पर्यंत, म्हणजे मोबाईल पासून लांब आपण नेऊन तरी पण आवाज क्लिअर येणार. पण 400 मीटर मला वाटत नाही, कमीत कमी 200-250 मीटर पर्यंत ह्या माईकने आवाज चांगला येईल. कारण की जास्त जेव्हा डिस्टन्स येईल ना तेव्हा कट होणार आवाज आधीमध्ये, मग जास्त पण नाही लांब यूज करता येणार. पण आपल्या यूजनुसार हा बरोबर आहे. असं होतं आपलं प्रोडक्ट. हा माईक मी फक्त आउटडोर शूटिंगसाठीच यूज करणार आहे. जनरली घरी वगैरे यूज करायसाठी इतकी काय गरज लागणार नाहीये, कारण की घरामध्ये इतकी जास्त नॉईस नसते, बाहेरच जास्त नॉईस असते. त्यामुळे स्पेशली त्यासाठी हा घेतलाय. प्रोडक्ट वगैरे कसा वाटला तुम्हाला सांगा. व्हॉइस क्वालिटी कशी आहे, पहिला कशी होती आता कशी आहे ते मला कमेंट करून सांगा नक्की. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चांगले चांगले व्हिडिओज बघायला भेटतील. ट्रॅव्हलचे व्हिडिओज मी भरपूर टाकणार आहे आणि त्यासाठीच हे सर्व घेतलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय बाय.